तिकीट डिक्लेअर झाल्यापासून तर आजच्या क्षणापर्यंत आम्हाला दृढ विश्वास होता की ही सीट आम्ही खूप चांगल्या मताधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवडून येऊ आणि आज तो निकाल लागलेला आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं 10 वर्षाचं काम आणि मला वाटतं विकासाच्या मागे ही जनता त्याच्या पाठीमागे राहिली होती। यामध्ये सगळ्यांनी खूप मेहनत घेतली होती। सन्माननीय आमचे संकटमोचन गिरीश भाऊ महाजन, आमचे गुलाब भाऊ, अनिल दादा, आमचे मंगेशदादा चव्हाण, राजूमामा भोळे, चिमन आबा आणि आमचे सन्माननीय सगळे आमदार, सगळे महायुतीचे सगळे पदाधिकारी आणि सर्वसामान्य सगळी जनता हे सगळेजण आमच्या विकासाच्या सोबत होते आणि आज सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून आज या ठिकाणी मला निवडून दिले। याबद्दल मी सगळ्यांचे या ठिकाणी आभारी मानते। अजेंडा माझा सिंचनाच्या संदर्भात सकाळीच सांगितलं की सिंचनावर आम्ही आता कॉन्सन्ट्रेट करू। आपला जो जळगाव लोकसभेचा मतदारसंघ आहे त्या सिंचनाचे पहिले बरेच प्रोजेक्ट या ठिकाणी रखडलेले आहेत। जोपर्यंत सिंचनाचे प्रोजेक्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होऊ शकत नाही आणि त्या माध्यमातून उद्योगही येऊ शकत नाही। जर आपल्या मुलांना जर इथं काम द्यायचं असेल तर आपल्याला उद्योग या ठिकाणी आणावे लागतील आणि मला त्या माध्यमातून आम्ही हे मिशन घेऊन